नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि मी पवन सर। एक जे तुम्हाला कोड पडतं की सर पंचायत राज या विषयाची एकूण तयारी कशी करायची, तर या संदर्भात मी एक लेक्चर घेऊन आलो आहे। ठीक आहे, तर बघा पंचायत राज हा जो विषय आहे, ह्या विषय असा आहे की जो न टाळण्यासारखा आहे। प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही टप्प्यावर तो येतोच। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याचे संदर्भ ग्रंथ महाराष्ट्रात तेवढे अवेलेबल नाहीत। ठीक आहे, की मुलांना मग समजत नाही की नेमकं काय वाचावं काय गाळावं, असे अनेक सारे प्रश्न। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मुलांना वाटतं खूप सारा डेटा, 7 दिवस 3 दिवस 4 दिवस, जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त, असे अनेक सारे प्रश्न असतात असं मुलांना वाटतं। तो त्यांचा गैरसमज आहे। हा विषय असा आहे की हा विषय तुम्ही लिंक करून फार चांगल्या प्रकारे शिकू शकता। सर्वात पहिले तर एक समजलं पाहिजे की या विषयाचा आवाका नेमका आहे कुठे। तर लक्षात ठेवायचं की आपण या विषयाला डिकोड करतोय, ठीक आहे, की नेमका परीक्षेच्या दृष्टीने कसा महत्त्वाचा आहे। तर लक्षात घ्यायचं सर्वात महत्त्वाचं की आपल्याला हा विषय जो आहे हा पंचायती राज नावाने आहे, पंचायत राज। ठीक आहे, आणि यामध्ये पंचायत राजमध्ये तुम्हाला काही मेन टॉपिक आहेत ज्या टॉपिकवर प्रश्न येतात। सर्वात पहिले तुम्हाला पंचायत राजचा इतिहास विचारतात की ऋग्वेदिक काळात किंवा प्राचीन भारतात पंचायत राज व्यवस्था भारतात होती का, तर कशा प्रकारे होती, म्हणजे ग्राम, ग्रामिणी, महाजनपद, ठीक आहे, अशी व्यवस्था होती। मध्ययुगीन काळ जो साम्राज्यवादी काळ म्हणतात त्याच्यामध्ये ऱ्हासाचा काळ आहे, मुघल काळ, सो ते, आणि नंतर आधुनिक काळात कसा विकास झाला आहे। म्हणजेच इतिहास तुम्हाला 3 टप्प्यामध्ये शिकवावा लागतो। एक म्हणजे प्राचीन भारतात कसा होता, मग शुक्रनीतिसारमध्ये त्याचा काय उल्लेख आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये काय आहे, त्यानंतर मॅगस्थेनिसच्या इंडिकामध्ये काय उल्लेख आहे, असं सगळं प्राचीनमध्ये बघावं लागतं। त्यानंतर मध्ययुगीनमध्ये जो साम्राज्यवादी काळ होता, जिथं नागरीकरणाची, शहरीकरणाची सुरुवात झाली, त्या दरम्यान पंचायत राज कशा प्रकारे होता। आणि एक म्हणजे आधुनिक काळात प्रशासनाची सुरुवात कशी झाली। लॉर्ड मेयोच्या आर्थिक विकेंद्रीकरणाच्या ठरावापासून सुरुवात झालेली जे मानतो आपण, तर ते आत्तापर्यंतचा इतिहास 73-74व्या घटनादुरुस्तीचा पर्यंतचा, म्हणजेच आधुनिकचे तुम्हाला 2 टप्पे करावे लागतात। एक तो म्हणजे स्वातंत्र्यपूर्व, ठीक आहे, आणि एक म्हणजे स्वातंत्र्यानंतर कशा प्रकारे पंचायत राज व्यवस्था आली। मग सर नेमकं काय शिकायचं, तर बघा राज्यसेवाच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचं जे राज्यसेवेला प्रिपेअर करतात त्यांच्या दृष्टीनं प्राचीनमध्ये तुम्हाला शिकावं लागतं की वैदिक काळात अशा संस्था होत्या का, आणि उत्तर वैदिक काळात अशा संस्था होत्या का। आता कोणतंही एक पुस्तक घेतलं किंवा माझ्या नोट्स जरी तुम्ही बघितल्या पंचायत राजच्या, तरी तुम्हाला सहज मिळून जातं। किंवा विदर्भ आय एस अकॅडमीला माझा हा पंचायत राजचा कोर्स आहे, तो परचेस केला तर ऑलमोस्ट तुमचं त्या विषयाची जबाबदारीतून तुम्ही मुक्त होऊन जाता, अशा प्रकारची ती आहे। ठीक आहे, सो वैदिक काळात आणि उत्तर वैदिक काळात कसं स्टेटस होतं, मग तुम्हाला तिथं शुक्रनीतिसार ग्रंथ असेल, कौटिल्याचं अर्थशास्त्र असेल, ग्राम, ग्रामिणी, महाजनपद, मंडळ, ठीक आहे, सो असा उल्लेख दिसतोय। मग त्याच्यानंतर समिती असेल, मंडळ असेल, अशा संस्था दिसतंय, न्यायपंचायती दिसतात। मध्ययुगीन भारतामध्ये जर आले तर तुम्हाला मध्ययुगीन भारतामध्ये असं दिसतं की जो साम्राज्यवादी कालखंड आहे, मग साम्राज्यवादी कालखंडात काय झालं, वेगवेगळे परकीय आक्रमण झाले, यांनी खेड्यातली रचना नष्ट करून टाकले, ह्या ज्या मंडळ, समित्या, महाजनपद होते हे डिस्ट्रॉय झाले आणि नागरीकरणाची सुरुवात झाली। सो तुम्हाला मुघलकालीन व्यवस्था बघावी लागते, मुघलकालीन। आणि मुघलकालीन व्यवस्थेमध्ये मग तुम्हाला दिसेल की इथं भारतात शहरीकरणाची सुरुवात झाली आणि ही संस्था कोलॅप्स होत राहिली। नंतरच्या काळात तुम्हाला शिवकालीन व्यवस्था बघावी लागते, छत्रपती शासन होतं। शिवकालीन व्यवस्थेमध्ये कसं काय होतंय की हळूहळू आपली पंचायत राजला बऱ्या प्रमाणात काय दिल्यात आलं, ऑटोनॉमी देण्यात आली। म्हणजे जे पूर्वीचं पंचायत राज होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी पुनर्स्थापित केलंय, खेड्यांचा विकास केलाय। तर लक्षात घ्यायचं हा जो प्राचीनचा काळ असतो याला म्हणतात पंचायत राजचं सुवर्ण युग, ठीक आहे, आणि हा जो मध्ययुगीन काळ आहे याला म्हणतात ऱ्हासाचं युग। सो हे दोन्ही टप्पे तुम्हाला अभ्यासायचे आहेत। त्यानंतर आधुनिक भारतामध्ये तुम्हाला शिकावं लागतं की भारतात, ठीक आहे, तुम्हाला दिसतंय की, ठीक आहे, एक सर्वात पहिले तुम्हाला मद्रास मनपाची स्थापना दिसते। मग ती का स्थापना झाली, मद्रासमध्येच का झाली ते। त्यानंतर तुम्हाला काय दिसतंय, लॉर्ड मेयोनं मांडलेला आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव, म्हणजे आर्थिक विकेंद्रीकरणाची कन्सेप्ट शिकावी लागेल, लॉर्ड मेयो शिकावं लागेल।
त्यानंतर तुम्हाला स्थानिक स्वराज्य कायदा, म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक रिपनला म्हणतात. सो स्थानिक स्वराज्य कायदा तुम्हाला शिकावा लागेल. त्यानंतर हळूहळू तुम्हाला शिकावं लागतं ते म्हणजे भारतात आलेल्या समित्या, हॉब हाऊस समिती असेल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला दिसतंय की इंग्रजकालीन सर्व प्रकारचे प्रयत्न. हे झाल्यानंतर मग तुम्हाला स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये शिकावं लागतं की संविधानात आर्टिकल 40 टाकलंय. राज्य सूचीमध्ये जो विषय क्रमांक 5 आहे, ती एंट्री क्रमांक 5 आहे, आर्टिकल 40 आहे. त्याच्यानंतर मग भारतात आलेल्या CDP कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम, त्यानंतर नॅशनल एक्सटेन्शन स्कीम आणि त्याच्या अपयशाची चर्चा करणारी बलवंतराय मेहता समिती. त्यानंतर भारतात स्थापन झालेली पंचायत राज व्यवस्था. ठीक आहे. आणि त्या पंचायत राज व्यवस्थेच्या संदर्भातल्या एकूणच समित्या. ठीक आहे. असा अभ्यास हा तुम्हाला पहिल्या चॅप्टरमध्ये करावा लागतो, ज्याला आपण म्हणतो इतिहास किंवा यालाच आपण म्हणतो पार्श्वभूमी. कळते का तुम्हाला? मी शांततेत समजून सांगतोय. सो पार्श्वभूमीमध्ये तुम्हाला एकूणात इतक्या गोष्टी बघाव्या लागतात. हा चॅप्टर वाचून झाला रे झाला की मग काय करायचं, मी बाजूला होतोय, लिहून घ्या, स्क्रीनशॉट करून घ्या. नंतरच्या काळात तुम्हाला काय करायचं असतं, दुसरा चॅप्टर असतो या विषयाचा, तो म्हणजे घटनात्मक तरतुदी. काय आहे? घटनात्मक तरतुदी. सो लक्षात घ्यायचं, घटनात्मक तरतुदीमध्ये तुम्हाला शिकावं लागतं ते म्हणजे आतापर्यंतच्या सर्व समित्या, महाराष्ट्रातल्या आणि सर्व. त्यानंतर मग शिकावी लागते तुम्हाला 73वी घटना दुरुस्ती पूर्णपणे आणि 74वी घटना दुरुस्ती पूर्णपणे. ठीक आहे. असं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आर्टिकल 40 हे शिकावं लागतं. ठीक आहे. सो ही घटना दुरुस्ती सर्व कलम टू कलम पाठ करावं लागतं. 243 अनुच्छेद, 243 A ते O पर्यंत आणि इथं 243 P ते ZG पर्यंत सर्वच्या सर्व ट्रिक्सद्वारे पाठ करावं लागतं. याच्यापूर्वी मी काही व्हिडिओ घेतले आहेत आपल्या मेन यूट्यूब चॅनलला, तिथे तुम्हाला ते दिसू शकतात. सो घटनात्मक तरतुदीमध्ये तुम्हाला हे शिकायचं असतं. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, मग तुम्हाला काय करावं लागतं, हे 2 चॅप्टर झालेत की मग तिसरं चॅप्टर शिकावं लागतं तुम्हाला, ते म्हणजे की याच्या संकल्पना नेमकं काय असतं, पंचायत राज कशाला म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर पेसा क्षेत्र काय असतात, ते पेसा क्षेत्र काय असतात. त्याच्यानंतर भारतात, ठीक आहे, पंचायत राज विषयक ज्या महत्त्वपूर्ण समित्या आहेत, ARC आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला असं दिसतंय केंद्र राज्य संबंधाच्या संदर्भात काही आहेत आयोग, त्यांनी काय काय तरतुदी केल्या होत्या हे शिकावं लागतं. ठीक आहे. सो दुसऱ्यामध्ये तुम्ही एवढंच शिकायचं, 73वी घटना दुरुस्ती, 74वी आणि आर्टिकल 40 हे चांगलं सविस्तर अभ्यासलं की मग तुम्हाला सर्व गोष्टी कळतात. ठीक आहे. आणि आणखी यामध्ये एक टप्पा असा शिकावा लागेल की भारतात आलेली त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आणि चार स्तरीय किंवा द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था, ह्या दोन्ही, ही अशोक मेहता समिती, ही बलवंतराय मेहता समिती. सो दोन्ही तुम्हाला करावं लागतं. आणि हे दुसरं चॅप्टर शिकून झालं रे की मग तुम्ही झाले प्रिपेअर. बघा, हा वाचण्याचा क्रम पण असाच असावा लागतो. मी डिकोड करतोय तुम्हाला कोणत्या चॅप्टरच्या अंतर्गत काय काय वाचायचं आहे ते. ठीक आहे. आणि मग येतो आपण तिसऱ्या चॅप्टरवर. तर मी तुम्हाला सांगेन याला तुम्ही चॅप्टर नंबर 3 म्हणा, तो म्हणजे ग्रामपंचायत. ग्रामपंचायत लक्षात ठेवायचं, ग्रामपंचायतमध्ये सर्वात पहिले काय असतात की काही कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे. मी तुम्हाला आधी सांगितलं की पूर्वी तुम्हाला काय करावं लागेल, काही कन्सेप्ट क्लिअर करावे लागतील. संकल्पना म्हणजे काय की पंचायत राजमध्ये आरक्षण कसं असतं, पंचायत राजचे अनिवार्य तरतुदी कोणत्या आहेत, अनिवार्य तरतुदी, पंचायत राजमध्ये ऐच्छिक तरतुदी कोणत्या आहेत, हे 73 आणि 74वी घटना दुरुस्ती शिकताना तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल. त्यानंतर याचे जे नेमके प्रमुख असतात, राजकीय प्रमुख कोण, प्रशासकीय प्रमुख कोण, ह्या सगळ्या कन्सेप्ट आधी क्लिअर करायचे. ग्रामसेवक शिकून घ्यायचा काय असतो, BDO काय असतो, CO काय असतो, CEO काय असतो, कमिशनर काय असतो, त्यानंतर जिल्हा परिषदचा अध्यक्ष काय असतो, हे सगळं तुम्हाला तिथं शिकून घ्यावं लागतं. ते शिकले की मग तुम्ही प्रिपेअर होता. मग ग्रामपंचायतमध्ये सर्वात पहिले काय करायचं, ग्रामपंचायत शिकत असताना नंबर 1, ग्रामपंचायतची सदस्य संख्या काय असते, ग्रामपंचायत ही संस्था काय असते, कशासाठी असते, त्यानंतर ग्रामपंचायतच्या निवडणुका कशा होतात, मग त्यात वार्ड किती असतात, ठीक आहे, ते एका वार्डहून किती लोक उभे राहू शकतात, त्याच्यानंतर ग्रामपंचायतमध्ये आरक्षण कसं असतं, त्यानंतर ग्रामपंचायतचे कार्य काय असतं, ग्रामपंचायतचे पदाधिकारी, मग त्यामध्ये सरपंच वगैरे सर्व शिकावं लागतं.
पदाधिकारी. त्यानंतर ग्रामपंचायतचा ग्रामसेवक शिकावा लागतो. त्यानंतर ग्रामसेवकचे सर्व कार्य, अनिवार्य आणि ऐच्छिक कार्य हे शिकावे लागतात. त्यानंतर ग्रामपंचायतच्या अनेक साऱ्या समित्या असतात ज्याच्यावर प्रश्न येत आहेत, ग्रामविकास समित्या वगैरे, सो ते शिकावं लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला आणखी ग्रामपंचायतच्या संदर्भात काय शिकावं लागतं की ग्रामपंचायतच्या संदर्भातल्या विकास योजना शिकाव्या लागतात. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेसा क्षेत्र कसं वर्क करतं हे, आणि नंतर सदस्य. सो अशा गोष्टी शिकाव्या लागतात. आता याला जर डिकोड करायचं म्हटलं तर बघा, लक्ष द्या, सदस्य संख्येमध्ये सर्वात पहिले सदस्याच्या पात्रता, सदस्य कोण असतात, त्याच्या पात्रता काय असतात, त्यानंतर त्याच्या अपात्रता काय असतात, त्यानंतर त्याच्या निवडणुका काय असतात. ठीक आहे. त्यानंतर त्याचे विवाद असतात, कोणाजवळ सोडवले पाहिजे, त्याच्यावर निकाल कोण देतो, आणि त्याचा कालावधी काय असतो, हे शिकावं लागतं. कळलं? हे मुद्दे मेन्शन करून घ्या, हे वाचलंच पाहिजे, याच्यावरच प्रश्न आहेत. सदस्य, त्याच्या पात्रता म्हणजे सदस्य किती, त्याच्या पात्रता काय, त्याच्या अपात्रता काय, त्याच्या निवडणुका कोण घेते, त्याचे विवाद कुठं सुटतात, किती दिवसात सुटतात, आणि कालावधी किती त्याचा. त्याच्यानंतर सदस्यांचे अधिकार काय, सदस्यांच्या जबाबदाऱ्या काय, त्यानंतर सदस्यांच्या पात्रता काय. ठीक आहे. असं हे सगळं शिकून घ्यायचं. त्यानंतर यांची बडतर्फी कशी केली जाते एकूणात. ठीक आहे. बडतर्फी, आणि त्या बडतर्फीची प्रक्रिया काय, आणि त्याचे विवाद असतील तर ते विवाद कुठं सोडवायचे. सदस्यांमध्ये तुम्हाला याच्या व्यतिरिक्त एकही प्रश्न येताना दिसणार नाही. कोणतंही पुस्तक चाळा तुम्ही. संस्थेबद्दल काय करायचं, ग्रामपंचायतचं कार्य काय आहे, ग्रामपंचायतच्या संदर्भात कायदा कोणता आहे, त्यांच्यावर कोणत्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर त्या संस्थेचे अधिकार कोणते आहेत. ठीक आहे. हे सगळं शिकून घ्यायचं. मग तुम्हाला असं दिसतं की निगम निकाय असेल, स्वतःचा मुद्रा असेल, सिक्का असेल, स्वतःचं नाव असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात. निवडणुकामध्ये शिकाव्या लागतात. निवडणुका कधी होतात, कोण घेतं. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या अटी काय असतात, त्यानंतर त्याच्या शर्ती काय असतात, त्यानंतर निवडणुकीचा अधिकारी कोण असतो, मतदारसंघ काय असतात, वार्ड किती असतात. ठीक आहे. वार्डची रचना काय असेल, वार्डची संख्या काय असेल. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी इथं मेन्शन असतात. कळले? सो हे निवडणुकांमध्ये शिकायचं. आरक्षणमध्ये शिकायचं, एससीला किती आरक्षण, एसटीला किती आरक्षण, ओबीसीला किती आरक्षण, महिलांना किती आरक्षण, त्यानंतर आरक्षणाच्या अटी कोणत्या आहेत. ठीक आहे. आरक्षणाचा कालावधी किती आहे. कळतंय? त्यानंतर महाराष्ट्रात आरक्षणाची काय स्थिती आहे, महाराष्ट्रात आरक्षण कसं आहे. सो हे शिकून घ्यायचं. आणि संविधानानं दिलेलं आरक्षण किती आहे, कारण की संविधान वेगळं आरक्षण देतंय, महाराष्ट्रात वेगळं आरक्षण देतंय संविधानाला अनुसरून. सो हे तुम्हाला शिकावं लागेल. पदाधिकाऱ्यामध्ये तुम्हाला सरपंच, उपसरपंच, ठीक आहे, हे शिकावं लागेल. आणि यांच्या संदर्भात सर्वात पहिले यांच्या पात्रता, यांच्या अपात्रता, त्यानंतर यांच्या अटी, यांचा कालावधी, यांचे अधिकार. ठीक आहे. त्यानंतर यांच्या असणाऱ्या जबाबदाऱ्या, एकूण एक मुद्दा शिकून घ्या, यांच्या असणाऱ्या जबाबदाऱ्या, त्यानंतर यांचं मानधन. ठीक आहे. मानधन, त्यानंतर यांची कार्य. ओके. त्यानंतर यांची बडतर्फी. बडतर्फीमध्ये मग तुम्हाला ठीक आहे एक आणखी प्रक्रिया दिसेल, अविश्वास प्रस्ताव. अविश्वास प्रस्ताव हे असे मुद्दे, याच्या विरुद्ध एकही, याच्या व्यतिरिक्त एकही प्रश्न विचारला जाणार नाही. झाले. ग्रामसेवकाबद्दल याची निवड कशी होते, याची पात्रता काय राहते, याच्या अटी काय राहतात, सर्वात महत्त्वाचं याच्या जबाबदाऱ्यांवर कार्य येतात की तो ग्रामपंचायतचा सदस्य असतो, काय असतो, सचिव असतो, ह्या जबाबदाऱ्या यावर प्रश्न येतात. कार्य आणि जबाबदाऱ्या यावर सर्वाधिक प्रश्न तुम्हाला दिसतात. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला समित्या, याच्यामध्ये ग्रामविकास समित्या असतात, याच्यावर नेहमी प्रश्न विचारतात. ग्रामविकास समित्या असतील, ग्रामसभा स्थापन करेल 12 ते 24 सदस्य असतील, 1/3 ग्रामपंचायतमधून असेल, सरपंच पदसिद्ध असेल. सो हे सगळं ग्रामविकास समित्यामध्ये येतात. ठीक आहे. मग या ग्रामविकास समित्यांचं गठन, यांचे कार्य, यांचे जबाबदाऱ्या. ठीक आहे. जबाबदाऱ्या हे सगळं इथं तुम्हाला शिकावं लागतं. नंबर नेक्स्ट, विकास योजनामध्ये काय शिकावं लागतं तुम्हाला, CDP. ठीक आहे. त्यानंतर NES, हे दोन शिकलंय की मग तुम्हाला समजेल ग्रामपंचायती का स्थापन झाल्या. त्यानंतर पेसा क्षेत्रामध्ये सर्व गोष्टी, पेसा वेगळेपणा काय आहे
पेसा जर ग्रामपंचायत असेल तर त्यात वेगळेपणा काय, तर पेसा क्षेत्रात सरपंच उपसरपंच नेहमी एसटी राखीव असतो, सदस्यांना 50% आरक्षण असतं, हे सगळं. आणि सदस्य जे आहेत या सदस्यांच्या बद्दल मी तुम्हाला वर सांगितलंय. तुम्हाला इथे एक वेगळा मुद्दा शिकावा लागतो, तो म्हणजे ग्रामपंचायतीच्या सभा. मग ग्रामपंचायतीच्या सभामध्ये तुम्हाला ग्रामसभा शिकावी लागेल आणि त्यानंतर ग्रामपंचायतीची सभा. ह्या दोन्ही वेगवेगळ्या सभा असतात. ग्रामसभेमध्ये गावातले लोक पार्टिसिपेट करत असतात, तर ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये कोण पार्टिसिपेट करत असतं, ठीक आहे, ते म्हणजे सदस्य आणि गावातले सदस्य पण असतात. हे बघा, हे थोडंसं लिहिताना थोडंसं ठीक आहे, मी फास्टमध्ये लिहितोय तर अक्षर कळणार नाही, तर ते तुम्ही रिकॉल करू शकता. मग काय करायचं, ग्रामपंचायत सर्वात पहिले तर याची घटनात्मकता बघायची, घटनेत तरतूद आहे का. त्याच्यानंतर ह्या कधी भरवल्या जातात, ह्या किती भरवल्या जातात, ठीक आहे, याचा अध्यक्ष कोण असतो, त्यानंतर याला बोलावी ते कोण, यांचे कार्य कसे असतात, यांच्या जबाबदाऱ्या काय असतात, ठीक आहे, त्याच्यानंतर यांचा ठराव कसा असतो, यांच्या ठरावाची अंमलबजावणी कशी होते, ठीक आहे, त्यानंतर यांचा सचिव काय असतो, त्यानंतर यांच्या ज्या नोटीस आहेत त्या नोटीस किती दिवसांना दिल्या जातात, याचं अध्यक्षस्थान कोण भूषवतं, ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे विशेष सभा काय असतात, ह्या सगळ्या गोष्टी शिकून घ्यायच्या. याच्या बाहेर एकही प्रश्न येत नाही. सेम स्ट्रक्चर, सेम, काहीच वेगळं नाही. हे चॅप्टर नंबर 3 मध्ये ग्रामपंचायतीमध्ये दिसतं, ठीक आहे. हे चॅप्टर नंबर 4 मध्ये तुम्हाला पंचायत समितीमध्ये दिसेल, पंचायत समिती. आणि हे चॅप्टर नंबर 4 तुम्हाला कुठे दिसेल, ते म्हणजे जिल्हा परिषदमध्ये. मी तुम्हाला सांगेल कोणत्याही यात काय करायचं असं शिकून घ्यायचं. मी तर तुम्हाला एक सरळ सांगेल की कंपॅरेटिव्ह शिका. कंपॅरेटिव्ह शिकल्यानं आणखी मजा येईल. फॉर एक्झाम्पल कसं सर, हे लिहून घ्या, स्क्रीनशॉट करून घ्या, ठीक आहे. कंपॅरेटिव्ह मध्ये काय, तुम्ही जर समजा राजीनामा शिकत असाल तर राजीनामा कसा शिकायचा बघा. मी तुम्हाला एकदम सोपी सांगतोय की अभ्यास तुम्ही लिंक करून कसा शिकता. राजीनामा कसा शिकायचा बघा. सर्वात पहिले ग्रामपंचायत, नंतर पंचायत समिती, नंतर झेडपी. आता समजा 3 संस्था आहेत. मग संस्थेत काय काय असतात, पहिले असतात सदस्य, ग्रामपंचायतचे सदस्य असतात आणि ज्याच्यामध्ये उपसरपंच पण इन्क्लूड असतो, कारण की उपसरपंच तर सदस्यच असतो. त्यानंतर इथं असतो ग्रामपंचायतचा उपसभापती, ठीक आहे, पंचायत समितीचा उपसभापती आणि सदस्य, ठीक आहे, आणि इथं जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष, ठीक आहे, आणि सदस्य. कळलं, हे झाले पहिले. आणि पदाधिकाऱ्यामध्ये कोण असतो, ग्रामपंचायतचा असतो सरपंच, याचा असतो सभापती, ठीक आहे, आणि याचा कोण असतो, तो म्हणजे अध्यक्ष. आता बघा, लक्ष द्या, मजा बघा कशी मस्त आहे. मला सांगा, जर ठीक आहे, जर सदस्य आणि उपसरपंचांना राजीनामा द्यायचा असेल, कोणाकडे देतील, सरपंचाकडे. उपसभापती आणि सदस्याला कोणाकडे राजीनामा द्यायचा, सभापतीकडे. त्यानंतर उपाध्यक्ष आणि सदस्याला राजीनामा कोणाकडे द्यायचा, अध्यक्षाकडे. आता दुसरी चेन, मग सर सरपंच कोणाकडे राजीनामा देतो, सरपंच उपसभापतीकडे. सभापती कोणाकडे देतो, अध्यक्षाकडे. आणि अध्यक्ष कोणाकडे देईल, तर विभागीय आयुक्ताकडे. झालं की नाही पाठ. मला सांगा, असं जर तुम्ही शिकले तर यामध्ये काय कठीण आहे हो, काय कठीण आहे, काहीच नाही. इतकं सोपी आहे सर. फक्त काय करावं लागतं आम्हाला, कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये. म्हणून मी तुम्हाला सांगितलंय काय करायचं, कंपॅरेटिव्ह बॉक्स बनवायचे, कंपॅरेटिव्ह बॉक्स, ठीक आहे. कालावधीचे, पात्रतेचे, अपात्रतेचे, तिन्ही संस्थेचं का बरं मी सिमिलर म्हटलं तुम्हाला, कारण की हे अशाच प्रकारे येतं. आलं लक्षात. हा झाला तुमच्या प्रिलिमचा सिलेबस. आणि याच्या व्यतिरिक्त प्रिलिम्समध्ये आणखी तुम्हाला शिकावं लागतं, ते म्हणजे जिल्हा नियोजन समित्या. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा. आता बघा, काही संविधानिक संस्था तुम्हाला शिकाव्या लागतात. जिल्हा नियोजन समित्या हे कुठं आहे, 243 ZD मध्ये आहे. त्यानंतर महानगर नियोजन समित्या, महानगर नियोजन समित्या हे ZD मध्ये आहे. हे बघा, हे कुठं आहे, 243 ZD मध्ये, हे 243 ZE मध्ये. त्यानंतर तुम्हाला शिकावा लागतो राज्य वित्त आयोग, 243 I मध्ये आहे आणि 243 Y मध्ये आहे. सो वित्त आयोग शिकावा लागतो. हा कोणातरी एका बुकमधून कंप्लीट करायचा, पण कोणाचा, राज्याचा, ठीक आहे. त्यानंतर 243 ठीक आहे के मध्ये आणि ZA मध्ये तो आहे राज्य निवडणूक आयोग, ठीक आहे, निवडणूक आयोग. हा शिकावा लागतो. कळतंय, आलं का लक्षात. बघा, तुम्हाला वेगळ्या संस्था कोणकोणत्या शिकायच्या आहेत इथं, तर जिल्हा नियोजन समित्या,
त्यानंतर महानगर नियोजन समित्या, वित्त आयोग, निवडणूक आयोग आणि एक विधिमंडळाची पंचायत राज समिती असते पोरांनो. कोणती? विधिमंडळ पंचायत राज समिती, ती शिकावी लागते. ठीक आहे. एवढं तुम्ही शिकले की तुमचा कंबाईनचा प्रॉपर सिलेबस कंप्लीट झाला. तर तो तुम्हाला एकच सांगतोय, जर कंबाईनचा सिलेबस तुम्हाला कंप्लीट करायचा असेल तर तुम्ही हेच करा. आणि सर्वात महत्त्वाचं, जर चालू घडामोडीमध्ये काही अपडेट आल्या असतील तर त्या चालू घडामोडीचे अपडेट कोणतंही एक पुस्तक, ग्रीन बुक वापरत असाल ग्रीन बुक, सिम्प्लिफाईड वाचत असाल सिम्प्लिफाईड, परिक्रमा वाचत असाल परिक्रमा, कोणत्याही एका पुस्तकातून ते प्रॉपर करून घ्यायचं. संपला विषय. हे काय झालं? हे झाला तुमचा सिलेबस. म्हणजे सिलेबस बघा किती सोपी आहे. प्रश्नाचे मुद्दे यासाठी सर्वात इम्पॉर्टंट काय असतं? PYQ अनालिसिस. आता मी का सांगतोय तुम्हाला 100% यावरच प्रश्न येतात, हे आहे PYQचे अनालिसिस. त्यावरून समजतंय मला की नाही बाबा प्रश्न फक्त याच गोष्टीवर येतील. मग काय करायचं? पार्श्वभूमी शिकून घ्या प्रॉपर. वर्षपाठ करणं. मद्रास मनपा कधी स्थापन झाली, आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव कधी आला, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा कोण आणला, कधी आला, हवाबाऊस समिती कधीची, कोणती समिती कधीची, एखाद्या समितीचा अध्यक्ष. हां, तुम्हाला एक प्रश्न पडू शकेल की सर नेमक्या समित्या करत असताना आम्ही काय करावं? आम्हा जे आहे ना, आम्हाला आमच्या डोक्याच्या वर जातं. समजा आम्ही एखादी समिती शिकतोय, तर एखादी समिती शिकताना काय काय करावं? एक बघा, समितीची स्थापना लिहायची. कधीची स्थापना म्हणतोय मी? समितीनं अहवाल कधी दिला, समितीचा अध्यक्ष कोण, त्यानंतर समितीचे सदस्य कोण, त्यानंतर समितीचा सचिव कोण, त्या समितीनं केलेल्या शिफारसीची संख्या, किती शिफारसी केल्या तर शिफारसीची संख्या. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, सरकारनं त्यावर केलेली कारवाई, सरकारनं स्वीकारला की नाकारला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही महत्त्वपूर्ण शिफारसी. मग सर कोणत्या शिफारसी महत्त्वपूर्ण असतात? तर लक्षात घ्यायचं, माझ्या नोट्समध्ये जेवढ्या शिफारसी दिल्या आहेत तेवढ्या, किंवा तुम्ही जे पुस्तक वाचता तेवढं. सो एखाद्या समितीमध्ये हे तुमच्या पाठच असलं पाहिजे. त्यानंतर समित्यांचा क्रम, जसा महाराष्ट्रातल्या समित्यांचा क्रम विचारतात. महाराष्ट्रात कोणती समिती आहे? वसंतराव नाईक समिती. बघा बरं समित्या किती लवकर पाठ होतात. बघा महाराष्ट्रातल्या समित्या, वसंतराव नाईक समिती, नाईक, नंतर लनबोंगीरवार समिती, लनबोंगीरवार, त्यानंतर काळे, बाबूराव काळे, काळे समिती, आणि PV पाटील समिती. झालंय. आता कसं पाठ करायचं, किती सोपी आहे बघा बरं. नाईक बोंगीरवार काळे पाटील, नाईक बोंगीरवार काळे पाटील, नाईक बोंगीरवार काळे पाटील, झालं पाठ. आणि कधीची आहे तर वर्ष पण पाठ करायला सोपी आहेत. 1960, 1970, 1980 आणि अहवाल दिला 1986ला. म्हणजे एक 84 लिहा किंवा 86 लिहा. बघा बरं काय कठीण आहे? काहीच कठीण नाही ना. PV पाटील समितीच्या शिफारसी काय लक्षात ठेवायच्या की बाबा तो काय करतोय? तो फक्त म्हणतोय सरपंच जनतेतून असावा. लना बोंगीरवार काय म्हणतोय? सरपंच समिती स्थापन करा. एवढ्याच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत ना. म्हणजे तुम्हाला एक लक्षात येईल की तुमचा जो प्रिलिमिनरीचा सिलेबस आहे, हा प्रिलिमिनरीचा सिलेबस तुम्हाला एवढाच दिलाय. म्हणून मी तुम्हाला सांगितलंय की पंचायत राजची तयारी करणं फार कठीण नाही. पंचायत राजच्या प्रिलिम्सची तयारी करणं अगदी सोपी आहे. इवन फक्त 5 चॅप्टर वाचायचे आहेत. कोणकोणते वाचाल? नंबर 1, सर्वात पहिले पंचायत राजची पार्श्वभूमी म्हणजे इतिहास. नंबर 2, दुसरं म्हणजे घटना दुरुस्त्या, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट आणि घटनात्मक तरतुदी. नंबर 3, मग शिकायच्या समित्या. याच क्रमानं समजलं? पहिले पार्श्वभूमी, मग घटना दुरुस्त्या, त्यानंतर समित्या. म्हणजे 73 आणि 74 समित्या. पहिले कोणाच्या करायच्या? समित्यांमध्ये सर्वात पहिले केंद्राच्या करायच्या, मग राज्याच्या 4 समित्या करायच्या. समजलं? त्यानंतर काय करायचं? त्यानंतर मग ग्रामपंचायत करायचं. ग्रामपंचायत झालं की मग काय करायचं? 5व्या नंबरला ते करायचं पंचायत समिती. ठीक आहे. आणि नंतर काय करायचं? ते म्हणजे जिल्हा परिषद. ठीक आहे. काय? जिल्हा परिषद. हे जिल्हा परिषद झालं की त्याच्यानंतर मग तुम्हाला ज्या वैधानिक घटनात्मक संस्था सांगितल्या ते काही आयोग आणि समित्या सांगितल्या, वित्त आयोग, निवडणूक आयोग वगैरे. सो आयोग आणि समित्या एवढं करायचं. आणि सर्वात बेस्ट सांगू का? सर्वात बेस्ट आहे की याचे PYQ मोस्ट ऑफ वेळ सॉल्व करा. याचे PYQs तुम्हाला उत्तरं देतात. जेवढ्या वेळ होईल ना तेवढे PYQ करा. एवढे 7 चॅप्टर हे तुमच्या प्री आणि मेन्सला तुम्हाला कव्हर करून देतात.
मोस्टली तुम्हाला ग्राम प्रशासन असतं. सो लक्षात ठेवायचं, तुमची कंबाईन बी असो नाही तर राज्यसेवा असो, प्रिलिम्सचा हा 100% सिलेबस कव्हर होतो, मेन्सचा 40-50% करतोय. ठीक आहे. आणि जे शहरी पंचायत राज व्यवस्था आहे ते कॉम्प्लेक्स असल्यामुळे त्याच्यावर मोस्ट ऑफ प्रश्न तुम्हाला पडताना दिसत नाही. ते राज्यसेवा मेन्सच्या ओल्ड पॅटर्नला असायचे, आता तुम्हाला अलीकडे दिसत नाही. म्हणजे मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की इतका सोपी सिलेबस आहे, पंचायत राज तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने शिकू शकतात. हे फक्त तुमचं डिकोडेशन लेक्चर आहे. मी यापुढे काय करेल, पंचायत राजचं एक सेशन आले आणि त्या जरही तुम्हाला वाटत असेल की पंचायत राज सर कसा शिकावा आम्हाला कळत नाही, काय करा, विदर्भ आयएस अकॅडमीच्या जे मेन यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला जा. त्या चॅनलवर जाऊन काय करा की जे माझे लेक्चर्स आहे पंचायत समिती, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यावर घेतलेले लेक्चर्स ते व्यवस्थित बघा. तुम्हाला ऐकूनात आवाका येईल. आणि जर तरी कळत नसेल, तुम्हाला वाटत असेल सर कोर्स करायची गरज आहे, तर बघा एकदम अफोर्डेबल प्राईजला आपला हा कोर्स अवेलेबल आहे. ठीक आहे. आता बघा, हा होतो तुमचं डिकोडेशन सेशन. यापूर्वी भूगोलाचं डिकोडेशन सेशन आणलं होतं, आता या विषयाचं डिकोडेशन सेशन घेऊन आलोय. आता तुम्हाला कोणत्या विषयाचं डिकोडेशन सेशन पाहिजे आहे हे कमेंट बॉक्समध्ये जरूर ड्रॉप करा. आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्या काही प्रश्न असतील पंचायत राज किंवा इतर संदर्भात, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर टाईप करू शकता. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.